तालुका अंतर्गत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयात मंगळवारी वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। खालापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळाच्या जनता विद्यालय, महाविद्यालय, प्रायमरी स्कूल, कला महाविद्यालय, पूर्व प्रायमरी स्कूल, केएमसी कॉलेज, बीएल पाटील तंत्रनिकेतन तसेच शिशु मंदिर आदी विभागाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी भारतीय सेना दल प्रशिक्षक जगन्नाथ लकडे, उरण मतदारसंघाचे लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष जगदीश पवार, सुनील सुर्वे, विजय सुरी, दिनेश गुरव आदी मान्यवरांसह विद्यालय व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली। राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक खेळांमध्ये सहभागी होऊन नावलौकिक होत असतात। यानंतर केएमसी कॉलेजच्या विद्यार्थिनी एनसीसीचा ग्रुप हा मानवंदना देण्यासाठी येत आहे। त्याचे प्रमुख आहेत सिनियर अंडर ऑफिसर कुमारी निकिता सप्पाळ आणि तिच्या समवेत आहेत केएमसी कॉलेजमधील विद्यार्थिनी। या विद्यार्थिनी सुद्धा अनेक खेळांमध्ये नावलौकिक करून आपल्या शाळेच्या संस्कृतीचं आणि आपल्या गावाचं नावलौकिकात भर पाडत आहेत। अशा या आमच्या केएमसी कॉलेजच्या खेळाडू विद्यार्थिनी। त्यानंतर जनता यावेळी काशीनाथ पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याची प्रशंसा करीत आपल्या भावना व्यक्त केल्या। फक्त योजनांवर राहून काम होणार नाही, तर शाळाबाह्य जाऊन उपक्रम जर आपण राबवले नाहीत तर आज आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या कामात आपल्याला अडचणी निर्माण होतील। म्हणून सातत्यानं आपल्याला आता या स्पर्धेला टेकण्यासाठी विविध उपक्रमाचं आयोजन करावं लागते आणि ते काम आम्हाला पनवेलला तर आता जिकरीचं झालंय। आज पनवेलमधील शाळांचा विचार जर केला तर विद्यार्थ्यांच्या पेक्षा पालक शाळेत जास्त येतात आणि त्या पालकांची समजूत काढणं हेच जास्त शिक्षकांवर जास्त काम राहिलेलं आहे। पण अशाही परिस्थितीत किशोरभाई आणि आपण मंडळी हातात हात घालून काम करूया आणि ह्या जी गुणी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनात त्यांना लागेल ते सहकार्य आणि लागेल ते मदत आम्हा मंडळीकडनं निश्चित केले जाईल।